मांडवगड फराटा येथील भीमा नदी काठी मिळालेल्या मृतदेहाचा खून करण्यात आला असून त्याच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे। गुऱ्हाळ्यामध्ये झालेल्या भांडणात एक कामगार तोल जाऊन उसाच्या गरम रसाच्या कढईत पडून भाजला। त्याला दवाखान्यात न नेता नदीमध्ये फेकून देऊन त्याचा खून करण्यात आला होता। सरजू असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी शेरसिंग कुमार आणि करण ठाकूर यांना अटक केली आहे। हे तिघेही नवनाथ तुकाराम कोंडे यांच्या गुऱ्हाळावर काम करत होते। मांडवगड फराटा येथे भीमा नदीच्या काठी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना एक मृतदेह पाण्यात आल्याची माहिती मिळाली। शुभम चव्हाण यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की ते 3 ते 4 दिवसांपूर्वी 2 अनोळखी व्यक्तींनी गोणीमध्ये गुंडाळून आणलेले काहीतरी नदीत फेकले। त्यानंतर ते मोटारसायकलवरून निघून गेले। त्या दृष्टीने पोलिसांनी चक्रे फिरवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून मोटारसायकलीवरील दोघांचा शोध तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतला। दरम्यान नवनाथ तुकाराम कोंडे यांनी त्यांच्या गुऱ्हाळामध्ये काम करणारा कामगार सरजू हा 1 दिवसांसाठी गुऱ्हाळावर कामाला आला होता। त्यानंतर तो निघून गेला आहे। सीसीटीव्ही फुटेजवरून मोटारसायकलवरील दोघे शेरसिंग कुमार व करण ठाकूर असल्याचे दिसून आले। दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की ते दोघेही कोंडे यांच्या गुऱ्हाळावर काम करतात। 29 सप्टेंबर रोजी पहाटे 2:45 वाजता त्यांचे सरजू त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला। त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये सरजू याचा तोल जाऊन तो उसाच्या गरम रसाच्या कढईमध्ये पडून भाजला होता। त्यानंतर दोघांनी सरजू याला उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला दवाखान्यात न घेऊन जाता भीमा नदीच्या पात्रात फेकून देऊन त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव